नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत GNM आणि BSc नर्सिंगसाठी कोणती वॅकन्सी आलेली आहे, किती पदांची आहे. ती आहे MC नोटिफिकेशन, ज्याच्यामध्ये 2251च्या पोस्ट आहेत आणि आपण बघूया त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व कोणत्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्याआधी BSc नर्सिंगच्या किंवा GNM क्लासेस आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे. ती कंप्लीट इंग्लिशमध्ये बॅच असणारी आहे. आपल्या अकॅडमीमध्ये नवीन सिलेबसनुसार ही बॅच अवेलेबल आहे. जर तुम्हाला या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. चला बघूयात. तर ही आहे नॉर्सेटची नोटिफिकेशन. याच्यामध्ये नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन जी प्रोसेस आहे ती पण सुरू झालेली आहे. याच्यामध्ये बघताय जे काही पे स्केल आहे ती 9300 पासून असणारे 34,800 पर्यंत. ओके. आणि याची इलिजिबिलिटी बघा आता. BSc नर्सिंग असलं पाहिजे. BSc नर्सिंग, जर BSc नर्सिंग झालेलं असेल तुमचं तर हे गरजेचं नाही की तुमचं एक्सपिरियन्स हवाय. नो एक्सपिरियन्स. ओके. जर तुमचं BSc नर्सिंग असेल तर एक्सपिरियन्सची गरज नाही. पण जर तुमचं GNM झालेलं असेल, GNM, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 इयर्सचा हा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. ओके. जे काही एज लिमिट असणार आहे ते असणार आहे 18 इयर्स टू 30 इयर्स. आणि रिलॅक्सेशन आपण पुढील पार्ट मध्ये बघतोय. इथे बघा, जे काही OBC कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जी फीस असणार आहे एक्झामची ती असणार आहे 3000. जे SC कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी असेल 2400. ओके. आणि जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहेत त्यांना काहीच फी नाहीये. पुढे बघा, इथे बघताय तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन. जी काही प्रोसेस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन ती सुरू झालेली आहे आणि जी काय एक्झाम होईल ती असेल 11 एप्रिल 2026 मध्ये. आणि जी काय सेकंड पार्ट असेल, या एक्झाम मध्ये 2 पार्ट असतात, प्रिलिमिनरी आणि दुसरी असणारे मेन्स. जी काय मेन्स होईल ती 11 एप्रिलला होईल आणि जी मेन्स आहे ती आहे 30 एप्रिलला. ओके. क्लोजिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन. क्लोजिंग डेट काय आहे? 16 मार्च. 16 मार्च 5 वाजेपर्यंत तुम्ही हा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. आणि 24 फेब्रुवारी 2026 पासून याची ऍप्लिकेशन प्रोसेस झालेली आहे. जर तुम्हाला एम्स मध्ये नर्सिंगचा जॉब हवा आहे, जर तुम्ही BSc नर्सिंग केलंय, GNM ची हे केलेलं आहे आणि तुमच्या GNM च्या केसमध्ये तुमच्याकडे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे, हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पुढे बघताय तुम्ही, हे बघा इथे नोट केलंय. जी काय ऑनलाईन ऍप्लिकेशन झाली ती सुरू कधी झाली? 24/2 आणि कधीपर्यंत असेल? 16 मार्च 2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत ही ऍप्लिकेशन प्रोसेस चालू राहील. त्यानंतर तुम्ही बघताय जे काही तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस आहे, एक्सेप्टन्स किंवा जे काही रिजेक्शन झालेलं आहे ते तुम्हाला 24 तारखेपर्यंत समजणार आहे. आणि जे काही तुम्ही त्याच्यानंतर जे काही फॉर्म एडिट करायचं आहे ते तुम्ही कधीपासून 25 पासून ते 27 पर्यंत करू शकता. इन्फॉर्मेशन अबाउट सिटीजन एक्झामिनेशन सेंटर ते तुम्हाला 4 तारखेपर्यंत कळेल. अपलोड ऍडमिट कार्ड 8 तारखेपर्यंत. आणि जो काही एक्झाम आहे, एक्झामची तारीख काय असेल? 11 एप्रिल. जी काही प्रिलिम्स असेल. आणि मेन्स कधी आहे? 30 एप्रिल 2026. या केसमध्ये जर तो तुमचा रिझल्ट असेल तर तो त्या एक्झाम नंतर, मेन्सच्या एक्झाम नंतर लागला जातो. इथं काही स्पेसिफिक डेट्स ही दिलेले नाहीये रिझल्टसाठी. हे जनरल कंडिशन्स बऱ्याच आहे, एका नेक्स्ट लेक्चर म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल. हा,
एज रिलॅक्सेशन SC ST साठी 5 इयर्स आहे, ओबीसी साठी 3 इयर्स आहे एज रिलॅक्सेशन दिलंय. ओके ठीक आहे. ओके या सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्यात आणि एम्सच्या सेंटरनुसार त्यांच्या एकदा हे बघून घ्या की त्यांच्या वेकन्सीज काय आहेत. कनेक्शन टू येस हे बघा सर्वात जास्त पोस्ट या एम्स न्यू दिल्लीमध्ये असणार आहेत. एम्स न्यू दिल्लीमध्ये किती आहेत? टोटल 282 पोस्ट आहेत आणि या एम्स नॉर्सेट मध्ये कंप्लीट पोस्ट आहेत 2551. ओके ठीक आहे. जर या एक्झाम बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल काय जाणून घ्यायचंय. त्या गोष्टी आपण पुढील लेक्चर्समध्ये कव्हर करूयात. थँक्यू. भेटूयात पुढील याच्यामध्ये. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही या एक्झामसाठी जर प्रिपरेशन करत असाल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून इन्क्वायरी करा. थँक्यू.